समस्त आदिवासी जनसमुदाय नवापूर तालुक्याच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये विविध समाजांच्या पातळीवर सलोखा व विश्वासाचे नाते अभंग राहावे आणि समाजात धर्माच्या जातीच्या नावाने द्वेष पसरवून हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या विरोधात संघटित कृती करण्याच्या उद्देशाने समस्त आदिवासी जनसमुदाय नवापूर तालुका समिती स्थापन केली आहे। नंदुरबारमध्ये 20 डिसेंबर 2023 रोजी काही संघटनांकडून डिलिस्टिंग महारॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रसार माध्यमातून समजले। यासाठीच्या मागण्यांवरून असे स्पष्ट लक्षात येते की सदर संघटनांना आदिवासी बांधवांमध्ये धर्माच्या आधारावर द्वेष निर्माण करून आजवर एकोप्याने राहणाऱ्या आदिवासी समाजात दुही माजवायची आहे। प्रत्येक नागरिकाला संविधानाने जे अधिकार दिले आहेत त्यात आपल्याला आपापल्या धर्मानुसार आचार करण्याचा अधिकारही आहे। त्यामुळे सर्व कार्यक्रम असंविधानिक घटनाबाह्य आहेत। तसेच सर्व आदिवासी समाजाचे प्रश्न हे व्यक्तींच्या धर्माच्या पलीकडे आदिवासी म्हणून सामायिक आहेत। अशा मूलभूत समस्यांकडे आदिवासींनी दुर्लक्ष करून धर्मांच्या आधारावर आपल्याच बांधवांच्या विरुद्ध उभे राहावे आणि यातून आदिवासी समाजातच दुही माजावी असा प्रयत्नांवरील कार्यक्रमामागे दिसतो। यातून हिंसेला प्रोत्साहन मिळून सामाजिक शांतता व सलोखा भंग होण्याची शक्यता आहे। सर्व अनर्थ टाळण्यासाठी आपण वेळीच अशा समाजविघातक कार्यक्रम रद्द करावा आणि नंदुरबार जिल्ह्यातील लोकांमधले सलोख्याचे वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर। नमस्कार बांधवांनो, 20 तारखेला नंदुरबार या ठिकाणी जनजाती सुरक्षा मंच आणि तथाकथित काही मनुवादी संघटना आहे यांच्या माध्यमाने डिलिस्टिंग महारॅलीचे आयोजन त्या ठिकाणी नंदुरबारला करण्यात आलेलं आहे। या डिलिस्टिंग महारॅलीद्वारे आदिवासी समाजामध्ये त्यांनी सामाजिक अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून हा डिलिस्टिंग महारॅली हा कार्यक्रमच रद्द करावा म्हणून आपण सर्व नवापूर तालुका जिल्हा समन्वय समिती असो किंवा आपला जनसमुदाय पूर्ण आहे यांच्या वतीने आपण 11 तारखेला निवेदन दिलेलं आहे कलेक्टर महोदयांना। तथापि हा कार्यक्रम रद्द होण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली प्रशासन स्तरावर दिसून आल्या नाही। म्हणून या ठिकाणी आपण आजचे हे धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमाने आज आपण तमाम नवापूर वासियांनी माननीय तहसीलदार यांना तसं निवेदन दिलेलं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा आपल्या आदिवासीमध्ये सामाजिक अशांतता, तेढ निर्माण करणारा आहे, वाद निर्माण करणारा आहे, भांडण निर्माण करणारा आहे। जे आपण गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहत आहोत या ठिकाणी आपल्याला आपसात ते जुळवत ठेवण्याच्या काही लोकांचा तथाकथित लोकांचा हा प्रयत्न आहे आणि तो आपण हाणून पाडला पाहिजे म्हणून हे आपण धरणे आंदोलन आज या ठिकाणी केलं। तसं निवेदन या ठिकाणी आपले जिल्हा परिषद समितीचे माजी अध्यक्ष आहे भरतदादा गावित आहे, आरसी दादा आहे, जालमसिंग दादा आहे, विनायक दादा आहे, या प्रमुख सगळ्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्ते सगळे आहे, सगळ्याच पक्षाचे आहे, विविध संघटनांचे यांच्या माध्यमाने आपण निवेदन तसं दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे हा कार्यक्रम जर रद्द करायचं घोषित झालं नाही तर आपण 20 तारखेच्या अगोदर 19 तारखेला नवापूर तालुक्यामध्ये नवापूर शहरामध्ये एक तालुकास्तरीय या ठिकाणी आपण महारॅली महामोर्चा या ठिकाणी आपण या कार्यक्रमाच्या विरोधात करूया असं या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी आपण आदिवासी एकजूट या ठिकाणी तालुक्याची जिल्ह्याची एक समर्पकपणे एकजूट दाखवूया असं या ठिकाणी सर्व बांधवांना विनंती आहे। आणि यासाठी आपण इथं तमाम आदिवासी बांधव नवापूर तालुका वासीय विविध पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी आपण आलात आणि या धरणे आंदोलनात पाठिंबा सक्रिय सहभाग नोंदवून या ठिकाणी निवेदन दिलं। आपण सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि जिल्हा प्रशासनात पुन्हा आवाहन करतो की हा कार्यक्रम 19 तारखेपर्यंत रद्द झाल्याचं घोषित करावं, अन्यथा या ठिकाणी जन आंदोलन मोठ्या स्वरूपात जिल्ह्यामध्ये होणार आहे यात कुठलंही दुमत नाही। आदिवासी एकतेचा विजय असो, आदिवासी एकतेचा विजय।